नमस्कार, समर्थ फार्मसी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण माहिती पाहणार आहोत कॉम्बिफ्लाम सस्पेन्शन या औषधाबद्दल. कॉम्बिफ्लाम सस्पेन्शन हे औषध लहान मुलांना वेदना, सूज, ताप हा त्रास असेल तर डॉक्टर लिहितात. हे औषध एक कॉम्बिनेशन मेडिसिन आहे. या औषधामध्ये आयबुप्रोफेन व पॅरासिटामॉल हे दोन प्रकारचे मेडिसिन्स असतात. या औषधाच्या प्रत्येक 5 ml मध्ये आयबुप्रोफेन 100 मिलीग्राम व पॅरासिटामॉल 162.5 मिलीग्राम इतक्या प्रमाणात असते. हे औषध सेम कंपोजिशनमध्ये, सेम मेडिसिनच्या स्ट्रेंथमध्ये मार्केटमध्ये आयबुजोसिक प्लस, आयबुफ्लेमार्फी व फ्लेक्झाम या इतर काही पॉप्युलर ब्रँडने सुद्धा उपलब्ध आहे. या औषधाच्या 60 ml च्या बॉटलची किंमत साधारणतः 49 रुपये 15 रुपये आहे. मित्रांनो, नेक्स्ट आपण पाहूयात कॉम्बिफ्लाम सस्पेन्शन या औषधाचे युजेस काय आहेत. कॉम्बिफ्लाम सस्पेन्शन या औषधाचा उपयोग लहान मुलांमध्ये वेदना, सूज व ताप हा त्रास असेल तेव्हा केला जातो. यामध्ये लहान मुलांना जेव्हा जखम होते, मार लागतो, त्या ठिकाणी सूज येते, वेदना होतात, तेव्हा हे औषध डॉक्टरांकडून दिले जाते. तसेच लहान मुलांमध्ये कानदुखीचा त्रास असेल, इयर पेन असेल, तसेच दातदुखी असेल, डेंटल पेन असेल किंवा हिरड्यावरती सूज आली असेल, अंगावरती बॉईल आले असतील, पुरळ आली असतील, त्या ठिकाणी वेदना होत असतील, तसेच थ्रॉट पेन असेल, घशात दुखत असेल, सर्व प्रकारच्या वेदनासाठी हे औषध लहान मुलांना दिले जाते. एक्सेप्ट मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, हे औषध लहान मुलांमध्ये स्टमक पेन, पोटदुखीवरती काम करत नाही. त्यासाठी वेगळ्या प्रकारचं मेडिसिन्स लागतं. नेक्स्ट आपण पाहूयात कॉम्बिफ्लाम सस्पेन्शन या औषधाचा डोस काय आहे आणि हे औषध किती दिवस पाजायचं. कॉम्बिफ्लाम सस्पेन्शन हे औषध लहान मुलांना, आपण ज्या लहान मुलांचं वेट 10 kg आहे त्या मुलांना साधारणतः 2.5 ml दिवसातून 2 ते 3 वेळा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाजू शकता. मित्रांनो, हे एक सस्पेन्शन आहे, त्यामुळे हे औषध नेहमी पाजण्यापूर्वी आपल्याला व्यवस्थित सेक करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे, कारण या औषधामधील घटक सेपरेट होत असतात, कारण हे एक सस्पेन्शन आहे. हे औषध आपल्या बाळाला आपण 2 ते 3 दिवस किंवा जेव्हा वेदना होत आहेत तेव्हाच पाजायचं आहे. हे औषध आपण आपल्या बाळाला रेग्युलर पाजायचं नाही आहे, कारण यामध्ये आयबुप्रोफेन व पॅरासिटामॉल हे NSAIDs कॅटेगरीचे ड्रग आहेत. ह्या औषधामुळे बाळाच्या लिव्हरवर, किडनीवर दुष्परिणाम होऊ शकतात. नेक्स्ट, सर्वात महत्त्वाचं, या औषधाचे साईड इफेक्ट्स काय आहेत. या औषधामुळे काही मुलांमध्ये मळमळ, उलटी, लूज मोशन, डायरिया व ॲसिडिटी, हर्टबर्न इत्यादी त्रास होऊ शकतो. हा त्रास खूप सिव्हिअर असेल तर आपण आपल्या डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्यावा व हे औषध बंद करावं. तर मित्रांनो, ही होती कॉम्बिफ्लाम सस्पेन्शनबद्दल सविस्तर माहिती. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला उपयोगी वाटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व समर्थ फार्मसी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.